Hello, good afternoon to all. I am Mr. Gore SM Sir. I am teaching you from Maharashtra Vidyalay Bansarola. How are you today, all students? सर्व विद्यार्थी आज कसे आहेत बरं? We are going to learn today my English book 6th. आपण आज 6वीचे इंग्रजीचे पुस्तक शिकणार आहोत. क्वेश्चन अँड आन्सर्स, प्रश्न आणि उत्तरे. पॉइंटर्स. क्वेश्चन नंबर 1. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. वेअर डज रामन लिव्ह? रामन लिव्ह ॲट हिंगोली. कारण त्याने हिंगोलीहून हे पत्र लिहिलेले आहे आणि पत्र लिहिणारा रामन आहे. क्वेश्चन नंबर बी. वेअर डज संजू मामा लिव्ह? संजू मामा कोठे राहतात? या ठिकाणी पत्रामध्ये सगरोलीचे जास्त वर्णन आलेले आहे आणि ते संजू मामा यांचे गाव आहे, म्हणून संजू मामा सगरोलीला राहतात. संजू मामा लिव्हज ॲट सगरोली. नेम द रिव्हर इन सगरोली. सगरोलीमधील नदीचे नाव लिहा. या पुस्तकामध्ये हा जो रामन आहे तो कोणत्या नदीमध्ये पोहलेला आहे त्याचा उल्लेख आहे. आय एन्जॉयड स्विमिंग इन द मांजरा रिव्हर. म्हणून सगरोली येथील ही मांजरा रिव्हर आहे. मांजरा रिव्हर इज इन द सगरोली. हू हॅज अ लायब्ररी? लायब्ररी कोणाकोणाकडे आहे? काका आजोबा यांच्याकडे लायब्ररी आहे. काका आजोबा हॅज अ लायब्ररी. इफ रामन मेड अ लिस्ट ऑफ हिज रिलेटिव्ज ॲट सगरोली व्हॉट नेम्स वुड ही राईट? तर तो कोणती नावे लिहील? लास्ट पॅराग्राफ. आजी आजोबा, राजू मामा, शैला मामी, मीरा मामी, हिज फ्रेंड्स तेजस अँड अवधूत हे त्याचे नातेवाईक रिलेटिव्ज आहेत. क्वेश्चन नंबर 2. प्रश्न दुसरा. लिस्ट द इंटरेस्टिंग थिंग्स दॅट रामन डिड ॲट सगरोली. रामनने ज्या मनोरंजक गोष्टी सगरोली या ठिकाणी केल्या त्या कोणत्या? इंटरेस्टिंग थिंग्स. ही एन्जॉयड स्विमिंग इन मांजरा रिव्हर. कोणती थिंग इंटरेस्टिंग होती? आमरस विथ कुरवडी. याने आमरस कुरवडीसोबत खाल्लेला आहे आणि पापड कांदा भाजीसोबत खाल्लेला आहे. आणि हे सर्व डेज त्याला वंडरफुल होते, अनफॉरगेटेबल मोमेंट्स होते. त्यानंतर तो बालाघाटच्या हिल्स चढलेले आहे. बालाघाट्स हिल्स. रायडिंग अ बफेलो ऑन द वे बॅक होम. नंबर देम अकॉर्डिंग टू युअर प्रिफरन्स. तुमच्या पसंतीक्रमानुसार यांना नंबर द्या. कम्पेअर युअर प्रिफरन्स विथ दोज ऑफ युअर फ्रेंड्स. तुमच्या मित्रांनी कशा प्रकारे पसंती क्रमांक दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही परत त्याचे अवलोकन करा. क्वेश्चन नंबर 3. प्रश्न तिसरा. Spot the exclamations
या पत्रामध्ये काही ठिकाणी एक्सक्लामेशन्स मार्क्स आलेले आहेत. या ठिकाणी कंसामध्ये तो एक्सक्लामेशन मार्क म्हणजे उद्गार चिन्हाचं प्रतीक दिलेलं आहे. असे हे प्रतीक कुठं कुठं आलेले आहेत? इन द लेटर अँड कॉफी द सेंटेन्सेस. आणि ती वाक्य काय करायची आहे, त्याची नक्कल करायची आहे आणि वहीमध्ये लिहायची आहेत. पहा, आपण या ठिकाणी शोधत आहोत. सगरोलीच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे, कारण या वाक्याची सुरुवात हाऊ वंडरफुलने झालेली आहे. हे सर्व वाक्य जशास तसं तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून लिहा. अनफॉरगेटेबल मोमेंट्सच्या शेवटी या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे, हे वाक्य लिहा. यानंतर दॅट लंच, लंचच्या शेवटी या ठिकाणी लंचच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे. वावच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे. ही वाक्य तुम्ही लिहा. या ठिकाणी लायब्ररीच्या शेवटी एक्सक्लामेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे. तर या वाक्याची सुरुवात हाऊ आय एन्जॉयडने झालेली आहे, त्यामुळं या शेवटी एक्सक्लामेशन मार्क आलेला आहे. या ठिकाणी ही सर्व एक्सक्लामेशन मार्क शेवटी असणारी वाक्य याची या ठिकाणी तुम्हाला यादी करायची आहे. ती तुम्हाला एक्झरसाइजच्या वहीमध्ये लिहायची आहे. हे सर्व प्रश्न तुम्ही एक्झरसाइजच्या वहीमध्ये, इंग्रजीच्या एक्झरसाइजच्या वहीमध्ये लिहा. क्वेश्चन नंबर 4A. फाइंड अँड कॉपी द नॉन इंग्लिश वर्ड्स इन द लेटर. या पत्रामध्ये नॉन इंग्लिश वर्ड आलेले आहेत, म्हणजे मराठी भाषेतील काही शब्द आलेले आहेत. त्या शब्दांची यादी तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. परत आपण या ठिकाणी हे लेटर स्कॅन करायचं आहे नजरेनं, आणि जे शब्द मराठीमध्ये आलेले आहेत त्या शब्दांची या ठिकाणी आपल्याला यादी करायची आहे. या ठिकाणी बरेच व्यक्तीचे नाव हे मराठीच आहेत, आणि नदीचं मांजरा नाव हे सुद्धा मराठीचं आहे. या ठिकाणी पर्वतरांगाला नाव दिलेलं आहे बालाघाट, हे सुद्धा मराठीचं नाव आहे. यानंतर काही खाद्यपदार्थाची नावं या पॅरेग्राफमध्ये आलेली आहेत. आमरस, आंब्याचा रस, याला इंग्रजीमध्ये मँगो ज्यूस असं आपण म्हणतो. विथ कुरवडी, कुरवडी हा महाराष्ट्रातीलच पदार्थ आहे. तो परदेशामध्ये तयार केला जात नाही, बनवला जात नाही, म्हणून तो मराठी शब्द आहे. त्यानंतर पापड्या, पापड्या अँड कांदा भाजी, त्याच्यामध्ये पापड्या आणि कांदा भाजी हा शब्द मराठी आहे. त्यानंतर श्रीखंडवडी, श्रीखंडवडी हा शब्दसुद्धा मराठी आहे. त्यानंतर किशोर, चंपक, कुमार हे शब्द मराठी आहेत. काका आजोबा हे शब्द मराठी आहेत. बऱ्याच नातेवाईकाची नावं या ठिकाणी लिहिलेली आहेत. आजी आजोबा, राजू मामा, शैला मामी, मीरा मामी ही सर्व नावं मराठी आहेत. त्यानंतर अवधूत आणि तेजस ही नावे सुद्धा मराठी आहेत. याची यादी तुम्ही त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून लिहायचे आहे. क्वेश्चन नंबर B. मेक अ लिस्ट ऑफ युअर फेवरेट फूड्स डिशेस. तुम्हाला आवडत असलेले अन्न किंवा जेवणाच्या थाळ्या. हाऊ मेनी ऑफ द वर्ड्स आर इंग्लिश.
त्यामध्ये किती शब्द इंग्रजी येतात आणि किती शब्द मराठी भाषिक आहेत. जसं की तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाता आणि तेथे मेनू लिहिलेला असतो. बरीच नावं हे मराठी मेनूमध्ये असतात, बरीच नावं हे इंग्रजी मेनूमध्ये असतात. हा तुमच्या आवडीचा प्रकार असल्यामुळं तुम्ही तुमच्या आवडीच्या पद्धतीने लिहा. जसं की पावभाजी, समोसे, याच्यामध्ये काही शब्द मराठी आहेत. अंडा आमलेट, त्यामध्ये अंडा हा शब्द मराठीचा आहे की आमलेट. म्हणजे अशा प्रकारे जे जेवणाच्या थाळ्या आहेत ते इंग्रजीमधून काही त्याची नावं येतील, काही नावं मराठीमधून येतील. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर सी, प्रश्न क्रमांक सी. लिस्ट 5 ऑफ युअर फेवरेट बुक्स. तुमचे कोणतेही 5 आवडते पुस्तकाची नावं लिहा. ऑर स्टोरीज, किंवा 5 गोष्टी त्याचे नावं या ठिकाणी लिहायची आहेत. हाऊ मेनी ऑफ द नेम्स आर इंग्लिश. त्यामधील इंग्रजीमधील नावे किती आहेत. क्वेश्चन नंबर 5, प्रश्न 5वा. फाइंड द स्मॉलर वर्ड्स हिडन इन द फॉलोइंग वर्ड्स. खालील शब्दामध्ये छोटे छोटे शब्द दडलेले आहेत. डू नॉट चेंज द ऑर्डर ऑर द लेटर्स इन द वर्ड्स. त्या शब्दातील अनुक्रम बदलू नका. रिचड, त्यामध्ये रिच हा शब्द दडलेला आहे. वंडरफुल मध्ये वंडर हा शब्द आहे. अनफर्गेटेबल, याच्यामध्ये अनफर्गेटेबलमध्ये एबल हा शब्द दडलेला आहे. फर्गेटेबल हा शब्द दडलेला आहे. त्यानंतर अन शब्द दडलेला आहे. कलरफुल, ह्याच्यामध्ये कलर हा शब्द दडलेला आहे. इनकम्पेरेबल, ह्याच्यामध्ये इन हा शब्द दडलेला आहे. त्यानंतर कम्पेअर हा शब्द आहे. एबल हा शब्द आहे. लविंगलीमध्ये इन हा शब्द आहे दडलेला. लव हा शब्द आहे. क्वेश्चन नंबर 6, प्रश्न 6वा. नोट दॅट, याची नोंद घ्या की 9 जून 2015 और जून 9, 2015 इज रीड द 9th of June 2015. सिमिलरली, याच प्रकारे 1 January or January 1 is read as the 1st of January. Now read the following. आता खालील गोष्टी तुम्ही वाचू शकता. 15 ऑगस्ट, 22 डिसेंबर, 26 जानेवारी, 1 मे. डिड यू रिमेंबर, तुम्हाला आठवतं का ऑर्डिनल नंबर्स. ओयणी वणिक TWO 2 THREE 3 FOUR 4 FIV 5 SIX 6 SEVEN 7 EIGHT 8 FIRST
फर्स्ट पहिला SECOND, सेकंड दुसरा THIRD, थर्ड तिसरा FOURTH, फोर्थ चौथा FIFTH, फिफ्थ पाचवा SIXTH, सिक्स्थ सहावा SEVENTH, सेवन्थ सातवा EIGHTH, एट्थ आठवा NINE नऊ TN 10 ELEVEN 11 11 TWELVE 12 THIRTWEN 13 FOURTWEN 14 FIFTWEN 15 TWENTY 20 NINTH नाइन्थ नववा TNTH टेन्थ दहावा ELEVENTH 11th अकरावा TWELFTH 12th 12वा THIRTWEN TH 13th 13वा FOURTWEN TH 14th 14वा FIFTWEN TH 15th 15वा TWENTIETH 20th 20वा ONEHUNDRED 100 100 HUNDRED TH 100th 100वा क्वेश्चन नंबर 7 प्रश्न 7वा Kimaiya is writing letters to different people. किमय्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना पत्र लिहित आहे. हेल्प हर टू चूज द अप्रोप्रिएट एक्सप्रेशन्स फॉर ईच लेटर. प्रत्येक लेटरकरिता योग्य एक्सप्रेशन्स तिला निवडण्यासाठी तिला वेगवेगळ्या पत्रामध्ये ते एक्सप्रेशन्स वापरण्यासाठी मदत करा. लेटर इज ॲड्रेस्ड टू. हे पत्र ला उद्देशून लिहिलेले आहे. किमय्याज फादर
किमय्याच्या पप्पाला ती पत्र लिहित आहे. किमय्याज यंगर ब्रदर. किमय्या तिच्या थोरल्या भावाला पत्र लिहित आहे. किमय्याज फ्रेंड. किमय्या तिच्या मैत्रिणीला पत्र लिहित आहे. किमय्याज बॉस. किमय्या तिच्या बॉसला पत्र लिहित आहे. द मॅनेजर ऑफ हर बँक. तिच्या बँक मॅनेजरला ती पत्र लिहित आहे. मिसेस बेंद्रे हू लिव्हज इन द सेम कॉलनी. त्याच कॉलनीमध्ये वसाहतीमध्ये राहत असलेल्या बेंद्रेला ती पत्र लिहित आहे. बिगिन विथ. कशाने सुरुवात करावी. अँड लास्ट लाईन्स काय असाव्यात. अँड साइन ऑफ विथ. कशा प्रकारे सिग्नेचर करावी. डिअरेस्ट डॅडी. म्हणजे वडिलांना पत्र लिहिण्यासाठी डिअरेस्ट डॅडी हे एक्सप्रेशन या ठिकाणी आपल्याला वापरवायचे आहे. माय डिअर बिट्टू. ही मीरा मॅडम. टू द मॅनेजर बँक ऑफ पीपल. बँक मॅनेजरला लिहिण्यासाठी हे एक्सप्रेशन या ठिकाणी आपल्याला वापरायचे आहे. डिअर मिस बेंद्रे. डिअर मिस बेंद्रे. बेंद्रेला पत्र लिहिण्यासाठी हे एक्सप्रेशन वापरायचे आहे. यानंतर लव्ह अँड वॉर्म रिगार्ड्स. टेक केअर. काळजी घे. सी यू सून. तुला लवकरच परत मी भेटेन. थँक्यू. तुझे आभार आहे. रिगार्ड्स. तुला शुभेच्छा देत आहे. लॉट्स ऑफ लव्ह. तुला पुष्कळ प्रेम या ठिकाणी व्यक्त करत आहे. युअर लव्हिंग डॉटर. हे पत्र पप्पाला लिहिलेले आहे म्हणून युअर लव्हिंग डॉटर हा एक्सप्रेशन या ठिकाणी वापरायचा आहे. युअर वन अँड ओनली सिस्टर. हे पत्र भावाला लिहिलेले आहे म्हणून युअर वन अँड ओनली सिस्टर हे एक्सप्रेशन या ठिकाणी वापरायचे आहे. युअर्स. तुझे. युअर्स फेथफुली. तुझे विश्वासू. युअर्स सिन्सिअरली. या ठिकाणी यू कॅन यूज फ्रेंडली इनफॉर्मल लँग्वेज with your close relatives and friends. When you are writing to others, you have to use your words carefully. On such occasions, some typical poetic expressions are used. Question number 8. प्रश्न 8. In how many ways can you translate the following words into your mother tongue? Let us read again. परत वाचूया. In how many ways कोणकोणत्या मार्गाने can you translate the following words into your mother tongue? तुमच्या मातृभाषेमध्ये त्याचे भाषांतर करू शकता. राईट द डिफरंट ट्रान्सलेशन्स. वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सलेशन्स या ठिकाणी तुम्ही वापरा. अंकल, चुलता, काका, मामा, आंटी, चुलती, काकी, मामी. ग्रँडफादर, आजोबा. ग्रँडमदर, आजी. कझिन, चुलत, भाऊ, बहीण. क्वेश्चन नंबर 9. प्रश्न 9. राईट द टर्म्स ऑफ ॲड्रेसेस यू यूज फॉर युअर रिलेटिव्स और फॅमिली फ्रेंड्स. तुमच्या नातेवाईकाकरता किंवा तुमच्या कुटुंबाच्या
मित्रांकरता तुम्ही कोणते ॲड्रेस या ठिकाणी वापरता. एक्झाम्पल संजू मामा, काका आजोबा अशा प्रकारचे हे एक्सप्रेशन्स या ठिकाणी आपण आपल्या आपल्या पद्धतीने वापरतो. या ठिकाणी या पानावरील प्रश्न उत्तराचं डिस्कशन या ठिकाणी आपण शिकलेलं आहे. याचे आणखी अचूक उत्तरं लिहिण्यासाठी जर कुणाला काही समजत नसेल तर तुम्ही मला फोन कॉल करू शकता किंवा व्हॉट्सॲपवर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जी गोष्ट समजली नसेल ती गोष्ट त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम यू कॅन call me on phone, or if you don't understand something you can ask me question in my WhatsApp comment box. So how are you students today? आज विद्यार्थ्यांना तुम्ही कसे आहात? Do you understand this lesson? तुम्हाला हा लेसन समजला काय? So goodbye students, we are finishing this lesson. Goodbye, we will see you in a next period. आपण नंतरच्या तासामध्ये नक्कीच भेटू. Goodbye.